नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत आता या मांडवे नदीच्या कडेला उभे. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी कोरडी पडलेली ही नदी आहे आणि ह्या कोरड्या पडलेल्या नदीमध्ये पाण्याचा थेंब नाही. या बाजूला पूर्वी काही बंधारा बांधलेले होते, ते बंधाऱ्याची अवस्था देखील आपण पाहतोय. दुर्दशा झालेली आहे. अर्थात बंधारा कशासाठी बांधला होता हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. ही मांडवी नदी पूर्णपणे कोरडी पडलेली आहे. काय म्हणाले? पाणी साचत नाही. अच्छा, पाणी साचत नाही. कधी बंधारा बांधलाय? 2 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी. कोण बांधलाय काय माहिती आहे? ठेकेदाराचं नाव नाही ना. ठेकेदाराने काय पैसे कमवायला बांधले काय इथं ठिकाणी बंधारे? अजून कुठे बांधलाय बंधारा? अजून इथे एक तिकडे पाठीमागे त्याच्यात पाणी साठतं का नाही? ठेकेदार कोण माहित नाही, पाणी साठत नाही. हे कोणासाठी बांधले आम्हाला कसं काय सांगता येईल. अशा प्रकारचे जर चुकीचे बंधारे बांधले असतील आणि त्याचा दुरुपयोग होत म्हणजे पाणी साठत नसेल, त्याचा विनियोग होत नसेल, तर असे बंधारे बांधून उपयोग काय? आमदार खासदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सध्या पिण्याचे आहे का एक डॅम झाला पाहिजे आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये इकडे वरती साईडला. कम से कम ते काय पाण्याचा प्रश्न तरी भेटेल आमचं. आम्हाला किती वर्षापासून समस्या आहे? आता मस्त 10-15 वर्ष झालेली. 25 वर्ष सध्या पाणी कसं उपलब्ध करता? पाणी म्हणजे आता सध्या उपलब्ध म्हणजे आता आम्ही ना इथे बोर काढले, आता बोरचं पण पाणी गेलेले. त्याच्यामुळे आम्हाला एक 2-2 हंड जातात प्यायपुरती पत्ती भेटतात इथं सध्या. तर आम्ही ना तिकडे एरीवरती जातो. तिकडे काही विहिरीचं पाणी स्वच्छ आहे? हा, स्वच्छ आहे ते सर. साठलेलं पाणी? साठलेलं पाणी ती पण उपासली नाही म्हणजे परत त्याच्यामध्ये पण पूर्ण गाळ साचलेली त्या एरीत. अजून उपासली पण सेल पावडर वगैरे टाकतात का? हा, पावडर वगैरे टाकतात. म्हणजे इकडचे रस्ते पाहिले तुम्ही? रस्ते आता तुम्ही चालले असतील त्या रस्त्याने, तुम्ही पाहिले असेल रस्ते कसे तर जाता येताना एवढे ॲक्सिडेंट होतात त्या रस्त्याला ना. लय मुश्किल म्हणजे असं. आमदार शरद सोनवणे, खासदार अमोल कोल्हे यांना तुम्ही कधी सांगत नाही? मस्त पाठपुरावा म्हणजे पाठपुरवठा केलेला आम्ही तिकडं. ते काय अजून काय ते रस्ते पण साईडच्या बाजूबाजू पण ते करतात. मग ते मस्त तसं राहते रस्ते. आमदार कामाचा का खासदार कामाचा? आता आमदार येत नाही, खासदार कधी येत नाही तिकडं. फक्त इलेक्शनच्या टायमाला येणार. फक्त असं करू तसं करू. हा, तेवढंच. जुन्नरच्या या उत्तर भागामध्ये कोपरे मांडवे परिसरामध्ये आपण पाहतोय ही मांडवी नदी आहे. ही कोरडी ठाक पडलेली आहे. इकडच्या शेतीला पाणी नाही. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न 5वीला पुजलेले आहेत. या ठिकाणी जलजीवन मिशनचं काय परिस्थिती? जलजीवन मिशन ते काय अजून काय इकडं स्कीम काय वगैरे अजून आले नाही. जलजीवनचं पण काही नाही काम झालं. काहीच नाही फक्त हे केट्या बांधले. एवढं हे केट्या फक्त असे दिसूनच फक्त. त्याच्यामध्ये पाणी एक सुद्धा म्हणजे असं फक्त 15-20 दिवस फक्त पाणी राहतंय. सगळं पूर्ण हे होतं. आता हा महिना आहे मार्च, एप्रिल, मे, जून, अजून 3 महिने जायचे. पुढे अजून आमचं हाल होणार होते. आता पाण्याचा प्रश्न म्हणजे म्हटलं ना, कमीच्या कमी ते इकत पाणी आलं लागतं आम्हाला टँकरने. इकडे अधिकारी कोणी येत नाही का पाहायला? काय परिस्थिती इकडे? रस्ते कसे आहेत? पाण्याचा प्रश्न कसा आहे? आरोग्याची काय समस्या आहे? आरोग्याचं आता इकडे काय आजारी पडला का डायरेक्ट ओतूरला शिवाय पर्याय नाही आम्हाला. प्राथमिक आरोग्य केंद्र नाही का? नाही मुथाळ्यामध्ये आहे, पण तिथं डॉक्टर येतात का नाही हे पण आम्हाला माहित नाही. आमचं सगळं राम भरोसे. डायरेक्ट राम भरोसे तिकडं डायरेक्ट. कोपरे मांडवे या परिसरामधल्या समस्या खूप गंभीर आहेत. वर्षानुवर्षे यांच्या समस्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु यांचे प्रश्न काही सुटलेले नाही. दरवर्षी उन्हाळा येतो, कुठून तरी हांडाभर पाणी आणायचं आणि पिण्याची तहान भागवायची. रोजगार नाही. ह्या लोकांना खाली पाणी प्यायला जावं लागतं. अतिशय दुर्दैव या लोकांचं आहे. लोकप्रतिनिधींनो, थोडंफार तरी वाटू द्या आणि मनावर घ्या. प्रश्न कसे सोडवता येतील ते महत्त्वाचं पहा. आता मला सांगा, इकडे बिबट्याची समस्या आहे का? नाही, आता हे पिंजरा आणलेले आहेत इथं स्वतः आहे ना. माझ्यापासून आहे ना 10-12 वाघ आपलं कुत्री नेलेले आहेत वाघांनी. आणि ते पिंजरा पण आणून लावला. ते खटका पडत नाही त्या पिंजऱ्यातला. जर आपण जर पिंजऱ्याकडे जाऊया. आता हा पिंजरा जर रस्त्याच्या कडेला लावला आहे, असा उघडा पिंजरा ठेवला आहे, तर बिबट्या कसा यायचा हाही प्रश्न आहे. वन खात्याचे कर्मचारी कशाचा पगार घेत आहेत? वारंवार आपण ह्या अशा बातम्या करत असतो. आता त्याच्यामध्ये काही खाद्य ठेवले का? खाद्य काही नाही, माझा स्वतः कुत्रा असते ना, मी याचं टाकतो पण ते खटकाच पडत नाही. ते खराब झालेला पिंजरा आहे. आता तो खटका तर खालीच पडलेला आहे. त्याच्यामधून ना वाघ बाहेर किती गेलेले पण काय खाली पडलंच नाही. आता असा जर उघडा पिंजरा ठेवला कसं काय बिबट्या यायचा?
मी त्यांना बोललो म्हणलं ते पिंजरा आहे ना खराब आहे म्हटलं, दुसरं आम्हाला पिंजरा आणून द्या म्हटलं. इथून स्वतः माझ्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पण दाखवू शकतो. पिंजरा लावला कधी? ते पिंजरा आता लावून किती 5-6 महिने झाले असतील ती. 5-6 महिने? 5-6 महिने झालेले. मी स्वतः त्यांना एकदा फोन केलेले पण ते बोलले आणतो. कोणाला फोन केला? स्वतः आहे ना इथून सेट. कोण आहे कर्मचारी? कर्मचारी आता तिकडे आपलं दाभाडे आहेत कोणतरी. दाभाडे कर्मचारी कोण? तुम्ही वन विभागाचे तिकडे रामशे म्हणून काही वाटते ते कोणतरी आहेत वाटतं. जरा असं उलट फिरा, आपण जरा पिंजरा दिसेल मागच्या बाजूने आणि आपल्याला कळेल तरी काय वस्तुस्थिती आहे. आता इथं पिंजरा लावलेला आहे. ही लोक म्हणतात 5-6 महिने झाले ते स्वतःच कुत्रं ठेवतात. वास्तविक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जर असा उघडा पिंजरा ठेवला तर बिबट्या कसा यायचा? तसं दरवाजा का बंद आहे? दरवाजा ते बंद असते म्हणजे ते खटकाच होत नाही ना चांगलं. पण ते उघडा ठेवला पाहिजे ना पिंजरा. इथं लहान पोरं आहेत, इथं पिंजरा थोडासा आउट साईडला लावला पाहिजे. नाही ते काय झालं इथूनच माझी ना 7-8 कुत्री निघाली. हो पण जरा साईडला तर पिंजरा लावायचा ना. लावलेला होता तिकडे पण लावलेला होता पण तरी नाही पाठीमागं पण लावलेला. ते खटकाच थांबा, आपण या युवकाशी बोलू. काय म्हणले भाऊ? हो पाठीमागं लावला होता, त्याच्यामध्ये जाऊन जनावर आत बाहेर निघून येते, खटकाच पडत नाही त्याचा, त्याच्यामुळे ते इथं अच्छा, आणून म्हणजे त्याचा खटका वर केला, जनावर आत जातं, पक्ष खात्यान परत निघून जात. निघून जात. वन खात्याला कळवलं नाही? आता कळवलं होतं त्यांनी. त्यांनी परत दुसरा आणून परत दुसरा ठेवलेली पण ते काय त्याचा काय उपयोग झाला नाही. याचा पण नाही उपयोग झालेला. याचा उपयोग नाही झालेला. पहिला आणलं होतं त्याला पण सांगितलं, फोन करून सांगितलं होतं. परत दुसरा आणला ते पण तसंच निघाले. खटका पडत नाही लवकर. या आदिवासी भागातील समस्या आणि अडचणी कशा कशा आहेत हे प्राथमिक स्वरूपाचे आहे. आता जे वरची गावं आहेत म्हणजे पुताची वाडी, दुसरं कुठलं गाव आहे वरचं अजून? जांभूळशी, नंतर परत काठेवाडी, परत माळेची वाडी, हा या भागात कुडाळवाडीच ना, कुडाळवाडी या भागात सुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या खूप गंभीर आहे. रस्त्याच्या अडीअडचणी आहेत. या भागातली ही लोक जी राहतात यांना हा शाप आहे की असं म्हणायचं. जुन्नर तालुका पर्यटन दादा ह्या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये खूप निसर्गरम्य वातावरण आहे, परंतु सध्या मात्र अडचणीचा सामना ह्या सगळ्यांना करावा लागतोय. आपल्यासोबत जरा मुलं जरा गप्पा मारूया. भाई तुझं काय नाव? कितवीला आहेस? 3री. कोण आहे शिक्षिका? कुडाळ सर. तुला कितीपर्यंत पाडे येतात? 20 पर्यंत. मन बरं 19चा? 19, 19, 38, 29 आधीमध्ये चुकत आहे पण भाडं. अच्छा, आधीमध्ये चुकाते. मन बरं 7चा पाडा? 7 1 6 7 1 1 6 काढे 7 5 5 3 6 7 7 7 1 बर 56 7 9 3 60 70. राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? देशाचे पंतप्रधान कोण आहेत? माहिती नाही. बरं मला एक सांग, आपल्याकडे या तालुक्याचे आमदार कोण आहेत? सोनबाई सावकाश नीट सांग काय काय. बरोबर बोलली, बरोबर. सोनबाई तुकाराम दाभाडे. अगं बाई, ते तालुक्याचे आमदार कोण आहेत? शरदा सोनवणे. तुम्ही कोणी सांगू नका. आणि खासदार कोण आहेत? खासदार माहित नाही. डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत. शाळेमध्ये तुम्हाला सांगत नाही का तालुक्याचे आमदार कोण, खासदार कोण? सांगतात. तू विसरली. तर आपण त्या मुलाशी गप्पा मारूया. मला इकडे. अरे कसली बाटली? थम्सअप. तुझं काय नाव? प्रणव ज्ञानदेव दाभाडे. कितवीला आहेस? 5वीला. कोण आहे वर्ग शिक्षक? आगाव सर. आगाव आहेत का सर? आगाव आहेत? नाही. तुझं म्हणतो आगाव आहेत? नाही. आगाव सर आडनाव ना? कोण आहे आपले गट विकास अधिकारी? पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कोण आहे माहिती आहे का? सोनबाई तुकाराम दाभाडे. बरं, आपले शिक्षण अधिकारी कोण आहेत? नाही माहिती. सरपंच कोण आहे? दामोदर भाऊ कोडे. आमदार कोण आहे? शरदा सोनवणे. खासदार कोण आहे? अमोल कोल्हे. दोघांचं काम कसं आहे? इकडे येत आहेत का? नाही. बरं, इकडच्या काय काय समस्या आहेत ज्या तुला आठवतात, तुला दिसतात, तुला कळतात, त्या काय आहेत? पाणी, रस्ता. प्रश्न सुटत नाही. अवघड आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, मांडवे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.